करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा. चुकीचा रद्द करा, रद्द करा, स्मार्ट मीटरचं करायचं काय? स्मार्ट मीटरचं करायचं काय? नहीं चलेगी. महाराष्ट्र शासनानं त्या महाराष्ट्र जनतेवरती बसवलेले एक भूत आहे. जवळजवळ 23,000 कोटीचे कॉन्ट्रॅक्ट अदानीसारख्या मोठ्या उद्योगपतीनं दिलेला आहे. गरज नसताना चांगली मीटर बदलून हे स्मार्ट मीटर नावाचं एक मोठं भूत आपल्या उरावरती बसवलेलं आहे. ज्याच्यानुसार आपल्याला बिल जवळजवळ 1.5 ते 2 पट येत आहे. म्हणजे सर्वसामान्य नागरिक जे हातावरती ज्यांचं पोट आहे, म्हणजे अगदी रोजीरोटी त्यांची मोलमजुरीवरती चालली आहे, त्यांना हे भविष्यात जायचं काय आणि महिन्याच्या महिन्यात जर लाईट बिल भरलं नाही तर ते लगेच जागेवरती कट करणार आहेत. आता आपण बघतोय दूध उत्पादक असतील, एमआयडीसीत कामाला जाणार असतील, ते रोजाना जाणार असतील लोक, त्यांचा महिन्याच्या महिन्याला पगार होत नाही. महिन्याच्या महिन्याला पगार फक्त शासकीय कर्मचाऱ्यांचा होतोय. बाकीच्या लोकांनी पैसे कुठून आणायचे? म्हणजे हे एक मोठं संकट त्या लोकांच्या पुढे आणि बिल वाढवून येतंय. आज जर बिल वाढवून आलं तर आपण एमएससी बिल जाऊन याचा जाब विचारू शकतो, पण भविष्यात त्याच्याकडे गेलं तर ते म्हणणार वरणच आलंय. मग अदानीला आपण जाब विचारणार आहे का जाऊन मुख्यमंत्र्यांना विचारणार आहे? म्हणजे भविष्यात आपल्याला खूप मोठं संकट आहे. आणि हे गरज नसताना म्हणजे चांगले मीटर आहेत ते काढून स्क्रॅपमध्ये अगदी 1-1, 2-2 रुपयामध्ये ते विकणार आहेत. म्हणजे हे 28,000 कोटी अदानीला देणार आहेत. त्याचबरोबर हे स्क्रॅपचं मीटर ह्याचं पुन्हा टेंडर काढणार आहे. म्हणजे फक्त हे आर्थिक भ्रष्टाचाराचं एक कुरण आहे आणि ते कुरणाला शिकार म्हणून आपले सर्वसामान्य नागरिक होते. आम्ही ठामपणे इथं सांगतोय की हे स्मार्ट मीटरचं भूत हे लवकरात लवकर थांबवावं, अन्यथा भविष्यामध्ये लोकांचा मोठा उठाव होऊन हे पुढं भविष्यात एक घातक किंवा तीव्र आंदोलन याच्यामध्ये उभं राहू शकते आणि याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन असणार आहे. एवढं सांगतो. धन्यवाद. ज्यावेळेला स्मार्ट मीटर सगळीकडे बसले जाते त्याला ऑटोमॅटिक आपली लाईट कट होऊन ज्या पद्धतीने मोबाईल आपला वापरला जातोय, टीव्ही आपला वापरला जातोय, त्या पद्धतीने इथून पुढची लाईट व्यवस्था त्यांची आहे. त्यामुळे सदरच्यासाठी सर्व विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत आम्ही या ठिकाणी एक जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. महाराष्ट्र सरकार ह्यात त्या लक्ष घालत नाही. कशासाठी हे लागतोय? आपल्या तामिळनाडूचे सन्मान्य थलपती त्यांनी डायरेक्ट त्याला स्टे दिला, आम्हाला करायचं नाही असं सांगून ते थांबवलं. आपल्या महाराष्ट्राचे सन्मान्य मुख्यमंत्री या विषयावर काय लक्ष घालत नाही. महाराष्ट्रातल्या राजकारण मी लायन्स क्लब कराडची कॅबिनेट ऑफिसर या पदावर आहे आणि आमची संघटना लायन्स क्लब कराड हे पण नक्षत्र हे पण या आंदोलनात सहभागी आहे. आणि ते मीटर नवीन लावलेले ते काढून घेऊन आमचे जुने होते तेच मीटर आम्हाला परत द्यावे हे विनंती. बरं, पत्रकारांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना एवढंच आवाहन करायचं आहे की उच्च न्यायालयाचा आदेश आहे की वैयक्तिक प्रॉपर्टीमध्ये MSEBला इंटरफेअर नाही, त्यामुळे त्यांच्यावर रितसर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो. तर ग्राहकांनी MSEBनं तुम्हाला पूर्वसूचना न देता जर कनेक्शन जर बसवले तर ते अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो. हे उच्च न्यायालयाचा आदेश आहे. आणि MSEB तुम्हाला सातत्याने सांगते की एक परिपत्र दाखवतात की हे MSEBचा आदेश आहे. त्यामुळे आत्ता मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनामध्ये हे सांगितलेलं होतं की MSEB हे स्मार्ट मीटर बसवायला सक्ती नाही. तर आता हे मुख्यमंत्री साहेबांनी हे का बंद करायला नाही पाहिजे एवढं सांगायचं आहे आणि थांबतो. की गेली 6 महिने सातत्यानं आम्हाला 760, 690, 680, 800 रुपये सातत्याने एक 5-6 महिने आम्हाला बिल येत होतं. पाठीमागच्या जेव्हापासून स्मार्ट मीटर बसवलं त्या दिवशी 3450 रुपये बिल आलेलं आहे. हे बघा MSEBनंच बिल दिलेलं आहे. हे काय आम्ही स्वतः काही तयार केलेलं नाही, MSEBचंच बिल आहे.
आज आमचा स्मार्ट मीटरला विरोध कशासाठी आहे तर 2 पट 3 पट जर बिल भरायचं म्हटलं तर कुठून आणायचं पैसे. अधिक दुसरा मुद्दा असा की ऑटो असल्यामुळं संध्याकाळी ज्या दिवशी टायमिंग संपल त्याच वेळेस मीटर कट होतंय, मग आम्ही अंधारात बसायचं का? यासाठी आमचा स्मार्ट मीटरला विरोध आहे. आम्हाला जी स्मार्ट मीटर बसवलेलं आहे ती MSEBीनं काढून न्यावं आणि आमचं पहिलं जुनं जी मीटर आहे ती MSEBीनं बसवावं अशी आमच्या वतीनं सर्व गावांच्या वतीनं आमची त्यांना हात जोडून अशी विनंती आहे. धन्यवाद. पाठवायचं 48 तासावाला तुम्ही मेसेज टाकताय नाही ते बंद करा. आणि दुसरं सर बरं का, घरात कोण नसताना अचानक जाऊन मीटर ठोकते. कोणाला जनावर होणार हो. मोठे साहेब 2च मिनिटाचं म्हणजे लोकांच्या तणाव वाढायला लागला. MSEB काम करते, MSEBवर आमचा विश्वास आहे. तर त्या स्मार्ट मीटरच्या अट्टाहासापोटी विनाकारण जगताना MSEB पुरावा निर्माण व्हायला लागलाय. जुनं आहे ते चांगलं चाललंय, ते चांगलं चालू दे. यातनं बी लाईट मिळते, ह्यातनं बी लाईट मिळते. नव्या मीटरमध्ये अन्यायकारक बिलं येते ती बिल नाही भरली की 10 मिनिटात हे कट होते. शाळेच्या विद्यार्थी असतील, कॉलेजचे असतील, मोबाईल लावलेले असतात, मोबाईल कोणाचे होम वर्क चालू असते आणि पूर्णपणे हे करून लोकांच्या अन्याय आहे. MSEB जर पहिली लाईट नसली तर 4 दिवस तुम्ही सांगत होतो 4 दिवस बिल भरा नाही तर कट केलं जाईल. लोक तरतूद करत होती, तुम्ही तरतुदीला संधी ठेवलेली नाही. त्यामुळे हे कुणाचं तरी कुणाला तरी पोसायचं काम चाललेलं आहे. आता होते साहेब तुम्ही म्हणताय प्रगती होते आणि सर महत्वाचं ज्यांची मीटर बसते मीटर बसवून द्या. ती तुम्हाला म्हणतो द्या. त्याची बिलं भयानक आली. आणि ती माणसं आमची नाहीत असं म्हणतायत ते. म्हणजे तुम्ही म्हणताय MSEB वाले म्हणताय अदानीची माणसं आहेत आमची नाहीत. MSEB समजत नाही. आता काय दुसरे मला या ठिकाणी अडचण त्यासमोर मांडायचे साधारण आपण 45 दिवसानंतर 15 दिवस घेत असतात. फक्त त्या ठिकाणी 45 दिवस झाल्यानंतर तुम्ही भराई केल्यानंतर त्याच दिवशी दुसऱ्या महिन्याचं पण बिल भरा सगळं मोहिते साहेबांनी ऐकतंय सुद्धा मी काय बिलं सुद्धा वाढीव दिले, तिने कबूल केले की बिलं वाढीव आलेली आहेत. पुरावे सहित तुम्हाला किती मागता करते? या ठिकाणी आपलं आता म्हणणं आहे काय मी ते आम्हाला पत्र देणार होता स्मार्ट वापर तेवढा नाही. मीटर बसवलं मी तेवढा नाही, पहिले तेवढाच होता. मीटर आम्हाला परवडते. मीटर असू दे आपले संबंध चांगले आहेत. मी तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी उद्योग करतो. तुमच्या माध्यमातून शासनाला एकच विनंती आहे. मोहिते साहेबांनी जे सांगितलं लोकांची त्या ठिकाणी अवस्था बघितली की बाबा राज्य शासनाचं विधानसभेचा सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते एकत्र जमले. फक्त हा पहिल्याप्रमाणे संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसले जाऊ नयेत हा कायदा पारित करा. आमचं MSEB विश्वास आहे. आमची जुनी MSEB मीटर आम्हाला चांगली वाटते. 30 मीटर तशी असावी आणि लाईट बिल स्मार्ट मीटर बदले की लगेच MSEB तशी करत नाही. फक्त आम्हाला पुन्हा परवाना स्मार्ट मीटर बसवता कामा नये. स्मार्ट मीटर योजना ही बंद व्हावी आणि जुनी MSEB ज्याचं नातं आहे तसंच राहावं आणि लोकांवरचं अन्याय कसं लाईट बिल वाढते रद्द व्हावं यासाठी मोर्चे आहे. त्या मोर्चामध्ये रोज मोर्चाकडून निवेदन दिलेले आहे. अजून एक 25 तारखेला वेगळा मोर्चा 25 पर्यंत झाला तर ग्रामीण भागातली जनता शाळेची मुली विद्यार्थी महिला भगिनी सगळी लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करतात. जोपर्यंत आमची 10 तास शासनात कावा हा निर्णय त्या ठिकाणी घेतला. बाकी काय निवेदन जबरदस्तीने मीटर बसवत आहे ते पूर्णतः तुम्ही तत्काळ बंद करावा. कारण अन्यथा मग त्याला एखादा प्रसंग घडला. आज पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही शांततेच्या मार्गाने आम्ही आज जन आक्रोश मोर्चाचं आम्ही जे नियोजन केलं ते आम्ही या ठिकाणी तुमचं पत्र घेऊन सांगता करतोय. परंतु ज्या लोकांच्या जे वेदना आहेत की परस्पर मीटर जर तुम्ही बदलत असाल आणि एखादा तुमचा तर ठेकेदार सापडला तर त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था तर निर्माण झाली तर त्याला तुम्ही जबाबदार असणार. त्यामुळे तुम्ही ज्या ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिले त्या वर्क ऑर्डरमध्ये त्याला सक्तीनं सांगा की तू त्यांचं लेखी घेतल्याशिवाय तू मीटर काय बदलू नको. आणि ह्याच्यामुळे काय नाही MSEBच्या स्मार्ट मीटर तयार केलेलं आहे. बाकी त्या बाबतीत तुम्ही काय पाहिजे करणार ते सांगा. प्रबोधन करून ग्राहकांच्या संमतीने तुम्ही मीटर बसवू संमतीनेच बसवा. प्रबोधन झाल्यावर त्याचा भरपूर टाकायची इच्छा नाही बसवू नका. साहेब आमचा प्रश्न असा आहे की शासनाने महावितरण कारण काय द्यायची नाही.
या ठिकाणी आपण जो सर्व पक्षीय सर्व काय आपण जन आक्रोश जो या ठिकाणी आंदोलन केलं होतं ते या ठिकाणी आपण स्थगित करत आहोत आणि MSCB सुद्धा आपल्याला सहकार्य करण्याची भूमिका आहे. कोकणी विभाग सुद्धा आपल्याला सहकार्य करण्याच्या भूमिकेत आहे. कायदा सुव्यवस्था राखतो यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करू, आम्ही सुद्धा तुम्हाला सहकार्य करू आणि ज्या अडचणी येणार आहेत त्या आपण बसून आपण त्यावरती मार्ग काढू आणि भविष्यामध्ये तुमच्यावर सुद्धा कथा येणार आहे. आणि ज्याला कोणाला औषधं पाहिजे का नाही त्याला 1/4 द्या. प्रत्येक मालकाची काय आमचं अडचण एखादा मालक एखाद्याने 4 मीटर मागितली खुशीनं तर त्याला 4 देऊन टाका, त्याला वगैरे नाही. पण जेव्हा बसवू नको म्हणतो त्या सामान्य त्यांच्यावर अन्याय करू काय आहे वाचा हाटला तुम्ही या इकडे असे रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा. अन्यायकारक स्मार्ट मीटरचा अधिकार असो.